आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो पण मी जर गुन्हा केलाच नाही तर मी तो कबूल कसा करू? स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तुझ्याकडे हाच एक चान्स आहे. तू गुन्हा कबूल कर किंवा नको, सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहे. तू गुन्हा कबूल न केल्याने तुला शिक्षा होणार नाही असं नाहीये, तुला शिक्षा होणार. मग तुझ्या नवऱ्याला धक्का बसणार, मग जास्त त्रास वाढणार आणि झालंच तर डायरेक्ट तिकीट. अगं वयात आलेल्या 2 तरुण मुली रस्त्यावर येणार आणि तुला तर माहितीये लोकांना हा चान्स हवाच असतो. कोण वाचवेल का तुझ्या मुलींची इज्जत? आई ते अशा जेलमध्ये आहे आणि बाप बिछाण्यात. वयात आलेली एक मुलगी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी 9 वाजता घराबाहेर पाय टाकते, चौकातून रिक्षा पकडणार, कॉलेजला जाणार आणि संध्याकाळी 6च्या आत ती घरी नाही आली तर. आणि तुझी दुसरी मुलगी नोकरीला जाते ना 2 व्हीलर वरून, तिची खटारा गाडी सारखी बंद पडते. आता समज उभ्या रस्त्यात कधी अशी खटारा गाडी बंद पडली आणि अचानक तिकडून टँकर किंवा ट्रक आला, एकदम स्पीडने आला आणि त्याचे ब्रेक फेल झाले तर तुझी मुलगी खटारा गाडी. हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं काय आहे ते नीट ऐक. तू आता इथे या जेलमध्ये आहेस, तुझ्या मागोमाग तुझी ती मोठी मुलगी तिची खटारा घेऊन निघाली आहे. त्या पोलीस स्टेशनला पोहोचण्याआधी समजा एखाद्या ट्रकने तिला धडाम. हे सगळं थांबवायचं असेल ना, आमच्या मॅडमचं ना तुझ्या खटारा मुलीसाठी एक निरोप आहे, स्पेशल निरोप आहे. काय? मुकाट्याने शहर सोडायचं, नाहीतर तुम्हा सगळ्यांना हे जग सोडावं लागेल, नाहीतर परत भेटूच. चल ग, मेडिकल साठी जायचंय. चल ग. आई, आराध्या, आई, सर, तिची अवस्था तर बघा, ती किती घाबरली आहे बिचारी. हो, असं कसं वागू शकता तुम्ही? शट. तुम्ही कुठे उभा आहात, कोणाशी बोलतात ह्याचं जरा भान राखा. मला खूप चांगलं माहितीये, खूप चांगलं माहितीये. अहो पण काही माणूस की नावाची गोष्ट असते की नाही? कायद्याचे रक्षक आहात ना तुम्ही? मॅडम, मी आतापर्यंत जे काही वागलोय ते कायद्याला अनुसरून. हे बघा, माझं तुमच्या आईशी वैयक्तिक भांडण नाही, मी त्यांना भेटलेलोही नाही, पण त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली आणि पुरावाही आहे, त्यामुळे मला त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. माझा नाईलाज आहे. आमच्या घरात जे पैसे सापडले, कशावरून ते तिनेच घेतलेत. हो, हे कोणीतरी आमच्या बरोबर मुद्दामही करू शकतं ना. पण हे कोणी का करेल? तुमचं कोणाशी वैर भांडण तसं असेल तर मला सांगा, मी स्वतः चौकशी करतो. आराध्या, आई, 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 आराध्या, अगं हे काय लागलं तुला? कसं झालं हे सगळं? तू पडलीस का बाळा? काही नाही ग, मी स्कूटीवरून पडले म्हणून जरा खरचडलं. तू काळजी करू नकोस. खरं सांगतेस ना तू मला? हो आई. आई आणि आराध्या, तू काय सांगणार होतीस त्यांना? त्या बाईचं नाव आता पुन्हा तुझ्या तोंडात नाही येता कामा नाही आराध्या. म्हणजे आई, हे सगळं कारस्थान त्या बाईने केलंय? मला वाटलंच होतं की हे सगळं फक्त तीच करू शकते. आई,
मी त्या बाईला सोडणार नाहीये. म्हणजे काय करणार आहेस तू आराध्या? अगं आपण काहीही ठरवलं ना तरी त्या बाईच्या नखालाही धक्का लावणं आपल्याला जमणार नाहीये. हे बघ, झाला तेवढा तमाशा, आता बास झाला. अगं या सगळ्याचा तुझ्या बाबांच्या तब्येतीवर काय परिणाम होईल त्याचा विचार कर. मी अशी जेलमध्ये, तुझ्या बाबांची तब्येत तशी, आणि तुम्ही दोघी पोरी. नाही रे, हे बघ, त्या बाईच्या वाटेला जाऊ नकोस. मला असं वाटतं त्या बाई जसं म्हणतायत ना तसं मागण्यातच आपलं भलंय. तू पुन्हा त्या बाईचं नाव तोंडातनं घेऊ नकोस आराध्या, नको घेऊस. ते शक्य नाही आई. आता त्या बाईकडे कितीही पैसा असला ना तरी ती आपला स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही आई. आणि हे तिला खूप चांगलं कळलंय, म्हणून ती आपल्याला धमकावते, म्हणून घाबरवते. पण मी तिच्या या धमक्यांना भीक घालणार नाहीये. आई तूच म्हणतेस ना ग की आरू, अंधार कितीही घडत असला तरी एक छोटीशी ज्योत सुद्धा तो अंधार संपवण्यासाठी पुरेशी असते. हो बाळा, पण कधी कधी हीच ज्योत हात पोळते सुद्धा. आणि कधी कधी या ज्योतीने अख्खं घर जळून जात. खरंय ना पण. शस नाही आला अजून. ते मीटिंग होती ना, त्याला थोडा वेळ थांबावं लागलं. इतक्या उशिरापर्यंत? हो, मी कॉल केला होता. आई काळजी करू नका. मला म्हणाला निघालोय मी. खरं म्हणजे येवाने यायला हवा. मीटिंग तर केव्हाच संपली आहे. पुन्हा एकदा आला बघा. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. काय रे श्रेयस, कुठे होतास? ते मामा, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. काय? व्हॉट? ऍक्सिडेंट? नाही नाही तुला काही लागलं? नाही नाही What is this? मामा, मला काही झालेलं नाहीये. चिल चिल, मला काही झालेलं नाहीये. फक्त ती बिचारी 2 व्हीलर वाली मुलगी होती ना, तिला बिचारीला लागलं. कोण मुलगी? ती आहे डॅड, एक साधी बिचारी गरीब आहे. नाही, तिला लागलं, ते मलाच हर्ट झालं. अरे पण पोलीस मध्ये काही कंप्लेंट केलीस का तू? नाही नाही नाही. अरे हो नाही, त्याची काही गरज नाही. ती आधी स्वतःच्या एका प्रॉब्लेम मध्ये होती. म्हणजे आमची तशी काही फार ओळख नाहीये. एकदा दोनदा दिसली होती तिच्या बहिणी बरोबर. बिचाऱ्या खूप चांगल्या मुली आहेत ग दोघी. ती सांगत होती तिच्या आईला पोलिसांनी अरेस्ट केलं. कोणीतरी चोरीचा आरोप केलाय त्यांच्यावर. बाई, आता पोलिसांचा व्याप मागे लागणार. अरे पण काय केलं काय त्या बाईने? खरं सांगू आजी, मला नाही वाटत त्यांनी काही केलं असेल. कारण त्या मुली इतक्या साध्या आहेत ना की त्यांची आई हे असलं काही करेल. मला नाही वाटत. मला वाटतंय कोणीतरी फसवलंय त्यांना. कोणीतरी खोटा आरोप केलाय त्यांच्यावर. असंच असेल. खऱ्याची दुनिया नाही रे. हे बघ, म्हणजे जे आपण कर्म करतो ना ते इथेच भोगायचं असतं. करेक्ट करेक्ट आहे. तो वर बसलाय ना, त्याच्या काठीला आवाज नसतो. हेच खरं आहे बघ. अगदी बरोबर बोलतेस तू. नाही, आणि माझी खरंच इच्छा आहे, ज्यांनी कोणी त्यांच्या बरोबर हे केलं असेल ना, असं फसवलं असेल ना, त्याला शिक्षा मिळायलाच हवी. बरोबर आहे तुझं. इथेच भोगावं लागतं सगळं. अरू, मला वाटतं आता हे सगळ्या गोष्टींना आणखी ताणण्यात अजिबात अर्थ नाहीये. नाही आई, आता तू मला अडवणार नाहीयेस. अगं कुठे कुठे माझा फोन का नाही सापडत आहे? ठीक आहे ना, आईच फोन. आई आई, 1 मिनिट, फोन आहे. बोल. हॅलो ताई, तू तू प्लीज लवकर ये ना. श्राऊ, अगं मी पोलीस स्टेशनला आले. काय झालं ताई? बाबा
बाबा काय झालं श्रावक बाबांना बोल. बाबांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. ताई 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 तू येतेस ना. हॅलो. श्राव हो मी आले. तू डॉक्टरना कॉल केलास का. कॉल करून बोलाव त्यांना. हो ताई पण तू 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 प्लीज लवकर ये ना ताई. हो मी आलेच. हो पण प्लीज तू लवकर ये ना ताई प्लीज. हो. मी डॉक्टरांना बोलवते. बाबा बाबा हॅलो. यशोधरा सरनाईक. काय ग कशी आहे. आई कुठे आहे. लॉकअप मध्ये म्हणे. आणि बाबा बरे आहेत ना ग. कोण कोण समजता कोण तुम्ही स्वतःला. आणि तुम्हाला काय वाटलं तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही काय वाटेल ते वागाल. पण तुमच्या या डावपेचांना मी घाबरणार नाहीये. तुम्ही आम्हाला कितीही संपवायचा प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला घाबरणार नाहीये. माझ्या फॅमिली बरोबर तुम्ही जे काही वागलात ना यशोधरा मॅडम त्यासाठी मी तुम्हाला सोडणार नाहीये. आय नो अगं तुझ्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली आहे. तुझी मानसिक स्थिती बिघडली असणार. आय कॅन अंडरस्टँड. बोल तू. डोक्यावरचं छप्पर जरी गेलेलं असलं ना तरी पायाखालची जमीन अजून शाबूत आहे. यशोधरा सरनाईक तू मला कितीही संपवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याच जमिनीतून मी पुन्हा नवीन अंकुर बनून येईल. तुला वाटतंय तितक्या सहजासहजी तू मला संपवू शकणार नाही. मी तुझ्या विरुद्ध कोर्टात जाईन मीडियामध्ये जाईन पण तुला शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हा शिक्षा नाही. ए प्लीज प्लीज नको नको असं करू नको. अगं तू कोर्टात मीडियामध्ये जाऊ नकोस प्लीज. कारण गेलीस तरी काय फरक पडणार आहे. तुझं कोण ऐकणार. अगं यशोधरा सरनाईकच्या विरोधात कोण जाणार. हा बट यू नो व्हॉट आम्ही तुला काहीच करणार नाही आहोत. आय प्रॉमिस. काहीच करणार नाही. आम्ही फक्त ना तुझी आई तुझे बाबा तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार आणि तुला काहीच करता येणार नाही. नाही नाही तुम्ही माझ्या फॅमिलीला काही करणार नाही. वेल खरं सांगू आम्ही ना तुझ्या डेअरिंगमुळे खूप इम्प्रेस झालो रिअली. तेव्हा आम्ही आता ठरवलंय की तुला एक चान्स द्यायचा. तुमच्याकडून मला काही. आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. कळलं का तुला. आम्ही बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. ओके. हा सो वेअर वॉज आय. हा आम्ही तुला संधी देणार. बघ आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. स्वप्नातही इथे परत येण्याचा विचार करायचा नाही. ओके बेबी. शेवटची संधी तुझ्यासाठी. स्पेशल ऑफर. नाही मी असं करणार नाहीये. यशोधरा सरनाईक नाही करणार. ओके तुझी चॉईस आहे. आम्ही 2 पर्याय दिले तुला. शहर सोडून निघून जा नाहीतर तुझा इगो कुरवाळत बस.
व्हॉटेव्हर, पण निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्या हातात आम्ही दिलेला आहे. हा निर्णय घेण्यासाठी मात्र तुझ्याकडे फक्त 24 तास आहे. अँड डार्लिंग, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. मिडल क्लास असले ना तरी मूर्ख नाहीये मी. नाही तुझा खरा चेहरा जगासमोर आणला आणि तुझा पैशाचा माज उतरवला तर नाव नाही सांगणार आराध्या मनोहर देसाई. यशोधरा सरनाईक, तुझी वाईट वेळ सुरू झालीये आत्ता. हो गॉड श्राऊ, कुठे आहेस तू? आणि तुझा फोन का लागत नाहीये? काहीच कळत नाही मला. मामा असं का म्हणाल्या की श्रावणीने त्यांना धमकी दिली? नो, माझी श्राऊ असं वागूच शकत नाही. पण मामा तरी का खोटं बोलणार आहे? त्या तर आमच्या लग्नाला तयार होत्या. खरं काय खोटं काय काहीच कळायला मार्ग नाहीये. जोवर श्रावणीशी बोलणं होत नाही ना तोवर सगळं क्लिअर नाही होणार. हा फोन पण का लागत नाहीये? उगाच US ला आलो मी. तिथे काय घोळ चाललाय काहीच कळायला मार्ग नाहीये. श्रावू, नाही. श्रावू, शांत हो. स्वतःला श्रावू, तिची शांत होत आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. बाबांच्या या अवस्थेला मी जबाबदार आहे. श्रावू, जे झालं ते झालं आता. हे सगळं आपल्यालाच सावरावं लागेल ना. तू रडू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर या सगळ्यात. आपण हे सगळं नीट करू. मी खूप घाबरले होते. मला काही सुचतच नव्हतं. अजूनही बाबांकडे बघवत नाहीये ग. तू बघ ना, त्यांना किती त्रास होतोय. डॉक्टर काय म्हणाले श्रावू? डॉक्टर म्हणाले की मानसिक तणावामुळे होतंय. म्हणजे आरामाची गरज आहे त्यांना. आधीही त्यांनी सांगितलं होतं की स्ट्रेस घेता कामा नाही आणि तेच झालं. मेडिकेशन्स दिलेत पण त्या लगेचच सुरू कराव्या लागतील. ताई, करूया आपण. तू काळजी करू नकोस. ताई, फोन का लागत नव्हता ग तुझा? किती वेळा ट्राय केला? काय माहित कुठे आहे फोन. मी पण तुला कॉल लावायला शोधत होते पण सापडतच नाहीये. ते सगळं जाऊ दे ना. मला सांग,
आई कशी आहे? ज्या बाईने आयुष्यात कधी कोणाकडून 1 रुपयाची मदत नाही घेतली, त्या बाईवर जर चोरीचा आरोप लावला असेल तर कसं वाटत असेल तिला? ताई, तू तिला बाबांबद्दल? नाही, आधीच ती बिचारी एवढं सगळं सोचते. बाबांबद्दल कळलं असतं तर पार खचून गेली असती. मी नाही सांगितलं तिला काहीच. ताई, खरंच या सगळ्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाहीये. बाबांना जेव्हा त्रास झाला ना, तेव्हा माझ्या मनात विचार आला की मी किती मूर्ख आणि स्वार्थी आहे. माझं बाळ, माझं प्रेम, माझं लग्न, सगळं फक्त माझं माझं माझं. मी आतापर्यंत फक्त माझाच विचार केलाय. एकदाही मनात असा विचार नाही आला माझ्या फॅमिलीचं काय. कधीच कोणाचा विचार केला नाही ग ताई. मी तुला म्हणायचंय ना की तू ओव्हर थिंक करायस, पण मला आता असं वाटतं मी जरा विचार केला असता ना तर आपल्यावर ही वेळच आली नसती, हे सगळं झालंच नसतं. पण शपथ ताई, मला खरंच वाटलं नव्हतं की हे सगळं या तराला जाईल. खरंच सॉरी. या सगळ्यात तुझ्या एकटीची चूक नाहीये नष्टाऊ. हे सगळं आता आपल्याला सावरावं लागणार आहे. ताई, पण तुला यशोधराचा नंबर का हवा होता? बोलायचं होतं मला तिच्याशी. मला म्हणाली 24 तासात हे शहर सोडून निघून जा. काय? मग आपण काय करायचंय? कुठे जायचंय? कुठेच नाही. मी तिला सांगितलं आम्ही आमचं घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत, आणि तिला एक्सपोज केल्याशिवाय तर नाहीच नाही. पण ताई, तू हे सगळं कसं करणार आहेस?